नमस्कार. मी आप्पासाहेब खोत. आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे. क्रमशः कादंबरी वाचन. कादंबरीचं नाव गाव पांढरेच्या वाटेवर. प्रकरण 10. मला लवकर जाग आली. मी रात्रीचा अंदाज घेतला. पहाटेचं 5 वाजलं असावं. तरी पण उशाजवळ ठेवलेली बॅटरी घेतली. मनगटी घड्याळात पाहिलं. 5ला 10 मिनिटं कमी असावीत. माझा अंदाज खरा ठरला. तसाच अंतरुणी उठून पडून राहिलो. अंदाज घेतला. मागील सोप्यात आई आणि वहिनी उठून कामाला लागल्या होत्या. स्वयंपाक पाणी करत होत्या. आई, मी जाऊन येतो ग. दादानं सायकल बाहेर काढली. दादा निघाला. मळ्याकडे जायचं होतं त्याला. सायकलला दुधाची किटली अडकवली. दादा मळ्याकडे निघाला. शेण घाण धारा पाणी आवरून दादा परत येणार होता. डेअरीला दूध घालायचं असतं. बहुधा दादा वस्तीला मळ्याकडे जातो. परंतु 4-8 दिवसातून कामाचा ताण वाढला की मग त्याला वस्तीला जायला नकोस वाटतं. त्याच्या जीवावर येतं. तशात मी काल आलेलो. माझ्याबरोबर गप्पा मारीत राहिला. तो राहिलाच. आता पहाटे दादा निघालेला. दादानं सायकल बाहेर काढली. तो आईबरोबर बोलत उभा होता. तर इकडं माझ्या शेजारी झोपलेल्या अण्णांना जाग आली. ते जागच होतं तसं. जाग्यावर ते झोपल्या जागी उठून बसलं. धोत्राचा शेवट अंगावर घेतला. दादाला म्हणालं, निघालास? होय. का? काही काम आहे? अण्णांच्या बोलण्यानं दादाने विचारलं. काम होय? हां. वैरण रचायची काय आज? बघूया, धारा काढून मागे येतो मग ठरवू, दादा म्हणाला. अरे मग गणपा गौंड्याला सांगायला पाहिजे रे. गणपा गौंडे आमच्या गावातील वैरण रचणारा 1 नंबरचा माणूस. शिवाय 1 नंबरचा तो पेरकी आहे. भात, हायब्रीड, सोयाबीन कशाचीही पेरणी असू दे, गणपा नानाचा हात खंडा. टोकणी केल्यासारखी पेरणी करणार. मग तिपणीची पेरणी असू दे नाहीतर चौपणीची पेरणी असू दे, माळेतील मोती ओवल्याप्रमाणे त्याची पेरणी. आणि वैरण रचायचं तर विचारूच नका. कडबा, पिंजार, सोयाबीनचं बलं, गवत, उसाची चिपाडं, कशाचीही गंजी असू दे, थरावर थर एकसारखा वरती चढत जाणार. वाकडं तिकडं जरासुद्धा मिळणार नाही. लांबून बघितलं तर एस सारखी गंजी दिसाय पाहिजे. गणपा नानाला अण्णाने अगोदरच सांगून ठेवलं असावं. दादाचा अंदाज घ्यावा म्हणून अण्णाने दादाला विचारलं असावं. दादाने ऐकून घेतलं आणि म्हणाला, मग सांगा तर. आज सोमवार आहे, लाईट बी नसते या. निदान तेवढं तरी काम होईल. दादा जाण्यास ते वळला. पुन्हा त्याला आठवल्यासारखं झालं. अंगणात सायकल स्टँडला लावून दादा माघारी आला. चौकटीतून अण्णांच्याकडं पाहत म्हणाला, अण्णा? का र? काय? मग एखादा गडी तरी सांगावा का कामाला? चालेल की. सांग की. बघ तुझ्या येणं कोण गावतंय का? अण्णांचं खरं होतं. वारणा फॅक्टरीचा सीझन संपेपर्यंत रोजगारी म्हणून माणूस म्हणून मिळणं अगदी कठीण. म्हणून अण्णांनी शंका व्यक्त केली. त्यावर दादा म्हणाला, आता बाहेरच्या गडी कामाला मिळणं अवघडच. खरं रामोश्याचा शिवराम मोकळा आहे. त्यालाच फळं घालून न्यायला पाहिजे. मग काय करायचं? चालेल की. होय. अहो, पिंजार एकीकडं, गवात एकीकडं, हायब्रीड तिसरीकडं, गोळा करायला पाहिजे. आणि सोयाबीनचं बलं वर घालाय नको.
पाहिजे तर मग 4 ठिकाणचं हे चगाल चोथा गोळा करायचा म्हणजे माणूस बळ नको का आता? गणपांना नाही वळीवर ऑर्डरनं सोडणार, हे आणा ती आणा, आणि तुम्ही त्याच्या हाताखाली सळलं वळलं करायला थांबणार. मग आणून कोणी द्यायचं? मी आणि मालकीन 2 जणांनी काही फास लावून घेऊ? दादा जरा ताव धरलाच. सांग बाबा सांग, एखादा 2 माणूस सांग. खरं वडलोड काम करून दुखण्याला पैसे घालायला नकोत. आईनं मध्येच तोंड गाठलं. होय, एखादा दुसरा रोजगारी गावला तर बघ, नाहीतर शांता काकूला तू सांग की ग. अण्णाने आईलाच सांगितलं. आये, सांग तू शांता अक्काला, आज कामाला सांगच तिला. दादा आईला म्हणाला. आईने होकारार्थी मान हलवली. दादा पुन्हा अंगणात जाता जाता अण्णांना म्हणाला, खरं वैरण रचायची कुठं? खळ्याच्या जाग्याला रचूया की? बरं तर मग तिथं रचूया. आणि दादा वळला. आता पूर्ण फटफटी झालं होतं. आईनं पुढं होऊन लाईटचं बटन बंद केलं. कोपऱ्यात कोंबड्याचं खुराड होतं. आईने ते दाराच्या तोंडी आणलं आणि खुराड्याचं झाकण काढलं. शाळा सुटल्यावर शाळेच्या पायऱ्या उतरून पोरांनी दंगा उसळत पळत सुटावं तशा कोंबड्या कॉक 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 करीत पक झाडीत फरार अंगणात पळाल्या. आईने खुराड बाहेर नेलं. बाहेर नेऊन पालतं करून झटाझटा झाडून तुळशीजवळ ठेवलं आणि आई आत आली. दिवळीत ठेवलेलं कोंबड्याचं खाद्य मात्र सगळं धान्य एका जागी केलेलं. तिने ते उचललं मात्र आणि अंगणात गेले. टू 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 करून सगळ्या कोंबड्याशनी बोलवलं. सगळ्या कोंबड्या पळतच तिच्या अवतीभोवती गोळा झाल्या. आईनं कोंबड्यानं मात्र टाकलं. करडा कोंबडा कॉक 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 करीत रुबाबात धान्य उचलत होता. कोंबड्यांना धान्य टाकून आई घरात आली. अण्णांच्याकडे बघत ती म्हणाली, वैरण रचायच्या जाग्या सकट आणि मळ्याच्या जाग्या सकट सगळं नांगरून काढलं सा. खळं कुठं करणार? होय, कुठं करणार खळं? मळ्यातील घराभोवती जी असणारी परिसर मोकळी जागा अण्णांनी पलटी फळांना नांगरून जमीन तयार केलेली. रिकामी अशी अत्यंत कमी जागा उरली होती. म्हणून आई अण्णांना म्हणाली. तर अण्णा म्हणालं, कशाला खळ लागतंय? सगळी मळणी आता मशीनच करते. आईला अण्णांचं बोलणं आवडलं नाही. ती म्हणाली, अवं गावाला तळं आणि मळ्याला खळं, मन कशाला केली? तुळशी बिगार अंगणाला शोभा नाही, ऐकलं का? आणि अंगणा बिगार घराला शोभा नाही. हिरी बगर पानस्थळ रानाला शोभा नाही आणि खळ्या बिगार शेताला शोभा नाही. तुम्ही एक झालायचा शेती पीक येणार, दरवाजा मोकळा आणि नाणीला बोळा. कोणतरी वाढवाडल्यापासून असलेलं खळं मोडल का? आईच्या तोंडाचा पट्टा सुरू झालेला. आणला ट्रॅक्टर ते लावला पलटी फाळा. लोक एकीकंड आपण एकीकंड उभं राहून आपल्या हद्दीप्रमाणे नांगरून मोकळं. आई बडबडत होते. अण्णा गवसलेलं. तसं आईचं बोलणं जास्तच वाढलं. अण्णा माच्यावरनं उठलं, स्वयंपाकघरात गेलं. आई त्यांच्या मागून स्वयंपाकघरात बडबडत निघून गेली. मी झोपल्या जागी विचार करू लागलो. आई म्हणत होती त्याला अर्थ आहे. घराजवळ मळ्यातल्या घराजवळ 1.5-2 एकर जागा मोकळी हवीच. उकरंड आहे, खळं आहे, वैरण आहे, अंगण, शेणी लावायला जागा, जळान काटोक, उन्हाळ्यात जनावरं बांधण्यासाठी म्हणून अशी मोकळी जागा पाहिजेच. तर अण्णांचं काय मत? विहिरीला इरिगेशनमुळं थोडं पाणी वाढले, पाझर सुटलाय. आई त्या जमिनीतला पुरेसं पाणी होतं. उगीच रिकामं विनाकारण पडसर जागा ठेवण्यापेक्षा लागवड आणलेली काय वाईट? भाजीपाला जरी केला तरी घर खर्च चालेल. वांगी, गवारी, भेंड्या, कोथिंबीर, मेथी
असं काय काय करता येईल का नाही? मग प्रश्न उरतो तो खळ्याचा. आजकाल खळच उरलं नाही. भाताच्या काढणीच्या वेळी 1-2 ताड पदरी आणि खोटवरच काम चालतं. किंवा भाताची मळणी करणार आता मशीन सगळीकडे उपलब्ध आहे. भाताचं काढ त्या शेतात 4 दिवस वाळलं ठेवायचं. भात खळ्यावरच येतच नाही. शेतातूनच मशीननं परस्पर मळून घराकडं. हायब्रीडमध्ये ची मळणी बी तशीच. कणसकडून एकत्र ढीग करायचा, ताडपदरीवर ठेवायचे, मळणी मशीन आणायचं आणि घ्यायचं मळून. हरभरा गहू याची मळणी मशीनकडूनच घेतली जाते. तर कोणी डांब रस्त्यावर मळणीसाठी जातं. प्रत्येकाच्या सोयीने मळणी केली जाते. अलीकडे तर खेडेगावी खळ्यांची गरजच उरलेली नाही शेतकऱ्याला, कारण हार्वेस्ट मशीनही आलं आहे आता. दिवसेदिवस खळ्यांची संख्या कमी झाली. एवढं मात्र खरं, मला आठवतं माझ्या लहानपणीचं खळं. माझ्या बालपणीचा आणि माझ्या बालजीवनाचा एक अविभाज्य भागच होतं खळं. पिकाची मळणी, धान्याची रास, वाऱ्याची साथ, देणं घेणं, रोजगार वाटणं, शेंगा काढल्यावर त्या वाटणीचं हाताने गोळं करणं, हे सारं खळ्यावरच केलं जायचं. रात्री अण्णांच्या सोबत खळ्यावरच चांदण्या मोजत, उशाला कंदील आणि पैशाला कुत्रा, बाजूला पुरुषभर उंचीची काठी, नाहीतर तळ हाताएवढा रुंद भाला घेऊन अण्णा समेत झोपायचं. खळंही लहान नसायचं. खंडीचं, अर्ध्या खंडीचं असं खळ्याचं मोजमाप केलं जायचं. ज्या खळ्यावर 10 पोती धान्य वाळत घालता येतं त्या खळ्याला अर्ध्या खंडीचं खळं, आणि ज्या खळ्यावर 20 पोती धान्य वाळत घालता येतं असं आवरत चौरस गोलाकर खळं, त्याला खंडीचं खळं म्हणायचं. रोजगारी माणसाला धान्य खळ्यावरच दिलं जायचं. सुगी सराईत जेवणं खळ्यावरच व्हायची. खळ्याच्या बाजूला हमखास एखादं सावलीचं झाड असायचं. तिथे निवांत झोपण्यासाठी, बसण्यासाठी, विश्रांती घेण्यासाठी कोणाकोणाच्या खळ्याच्या बाजूला या झाडाखाली बाजलं असायचं. तिथंच उरळी केलेल्या मोकळ्या पोत्यांचा बिंडा असायचा. बाजूला थंड पाण्याची मातीची घागर असायची. फाटलेल्या पोत्यांना तुंबण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठी गायपाताचा वाक आणि दाभान असायचं. पोती बांधण्यासाठी वाकापासून बारीक बारीक सडं वळलं जायचं. रिकाम्या जेवणाची पाटी आणि भांडी, तर वाळवून घड्या केलेलं धुणं, तर सकाळी बाजूला सकाळी थंडी वाजते म्हणून केलेली शेकोटी, त्या शेकोटीतच 4 शेंगा टाकलेल्या, एक का अनेक सारा पसारा पडलेला असायचा. खळ्याच्या बाजूला मोकळ्या रानात जनावरांसाठी घातलेला मांडव असायचा. मांडवातील जनावरं आपल्या वैरणवर तुटून पडायचे, तर धावून मोकळे असले की जाणा येणाऱ्याकडे वैरण टाकतील म्हणून आषाढभूत नजरेनं पाहत राहायचे. एखाद्या दिवशी राशीवर कोंबडा किंवा बकरं कापलं जायचं. ती शिजवण्याचं काम मी खळ्याच्या बाजूलाच व्हायचं. चांदण्या रात्री रसा खाता पिता पोरांची भेंबरी उडायची. आम्हा पोरांची तर तारांबळ. खळ्यावर सर्वांच्या पंक्तीला आम्हा पोरांना 4 घास्त जास्त जायचं. सकाळी खळ्यावर पोतं अंथरून पालथा पाय घालून अभ्यास चालायचा. तर संध्याकाळी अण्णाच्या समेत शेजापाजारी कोणीतरी माणूस यायचं. शेजापाजारचा माणूस आला असता तिथंच अण्णांच्या गप्पा रंगत. अण्णा शेजारी मी असायचा. या गप्पात कधी भूतांचाही विषय असायचा, कधी एक खंडीचं खळं आणि त्याच्या मधोमध असणारा तेवढा, याची रात्री भीती वाटायची. आणखी एकदा खळं नकोस वाटायचं. ते केव्हा? आई नाहीतर अण्णानं खळं लोटायला सांगितलं की किती वेळ गेला तरी खळं लोटून व्हायचं नाही. कमरेचा काटा ढिला व्हायचा, कंबर दुखू लागायची. एवढं मोठं खळं कशाला केलं कुणाला डावं, त्या आईला लोटून कंबर दुखायला लागली असं वाटायचं. सकाळी उठल्याबरोबर अण्णा खळ्यावर तेवढ्याला शिळीला बांधत
बाबळाला डाळा टाकत श्री कुरू पाला खायची. लंगडीच्या प्रॅक्टिस मी खड्यावरच करायचा. लेफ्ट राईट करीत तिथंच मला ऑर्डर द्यायचा. माझ्यासारख्या एकट्या जेवाला खड्यासारखा दुसरा मित्र नव्हता. अहो सुगी संपली की खड्याची अवस्था वाईट व्हायची. सारवलेलं खरं उकळून जायचं. खळ्यावर मुंग्यांनी घरं काढलेली असायची. खळ्याच्या कडेला धान्यांचे बुक्का परिपक्व नसलेलं धान्य असायचं. कोंबड्या आणि चिमण्यांनी जनावरांनी सगळ्या खळ्यावर ते विस्कटून पडलेलं असायचं. खळ्याचं राजबिंड रूप संपलेलं असं स्पष्ट दिसायचं. अशा खळ्यावर घटकावर बसावं म्हणून बसलं तर कोटून लाल मुंग्या अंगावर चढतील सांगता यायचं नाही. तर कधी कधी सकाळी आई गरम गरम भाकरी, लोणी आणि ताज्या ओल्या मिरच्याचा खरडा दिलेला असायचा. थाटली एका हातात, भाकरी एका हातात आणि भाकरीच्या पापड्यावर लोणी आणि खरडा माकलेला. खड्यावर बसून सकाळी कोवळ्या उन्हात हे सारं खाण्यात किती मजा असायची. ती चव अजूनही माझ्या तोंडी रेंगाळते. आणि आता मळ्याला खळच नाही तरी कसं म्हणायचं. मळ्यात आज खळं नाही हे खरं आहे. जरी मळ्यात खळं नसले तरी माझ्या मनातून मात्र खळं जात नाही. माझ्या मनातच खळ्यानं खळं केलंय. उठ की आता, दिवस उगवायचा टाईम झाला. आई माझ्याजवळ येऊन मला म्हणाले आणि मी उठून बसलो. आंघोळ झाली, चहा घेतला. स्वयंपाकघरातच वहिनीबरोबर बोलत बसलो. वहिनीला म्हणालो, वहिनी गावातली मोहरी काढाय पाहिजे ग. होय अहो, काय हातच लागना या कामात. मी तरी एकटीने किती पळायचं सांगा की. मामीशने आता काय पहिल्यासारखं जमत नाही. अहो त्यांचं बी वय झालं. मी मान डोलवली. वहिनी पुढं सांगतच राहिली. त्यांच्या मानानं मी म्हणतो तरी बेसच. लय करत्यात. आणि माझं बघताय ना हो, शेंबडात माशी गुट पाळल्यासारखी माझी गत झाली आहे. मी तरी काम किती वडायचं व, जीव आंबून गेलाय. वहिनी सांगत होती, मी ऐकत होतो. तिला एकटीला कामाचा त्रास होतोय मीही ओळखून होतो. तरी मी वहिनीला म्हणालो, वहिनी काही कामं अशी असतात ती वेळच्या वेळीच करावी लागतात. होय खरं आहे तुमचं. माझं वहिनीला मत पटलं. उसातील मोहरी काढून मधल्या बांधावर मी ठेवली आहे. फक्त गव्हातली काढायची आहे बघ. तुम्ही कशाला काढलीस हा? वहिनी माझ्याकडं आश्चर्यानं पाहत महिलं. असू दे, काय झालं मी काढली म्हणून. उसातील काढलेली मोहरी तेवढी बडवून काढ. गव्हातले मीच आज मळ्याकडे गेलो की काढून बाबळ खाली ठेवतो. बापू अरुण मला हाका मारीत आला. मी त्याच्याकडे पाहत उठून उभा राहिलो. तोच तो मला म्हणाला, संपचा तात्या तो मासनी बोली होती. मला अर्थबोध झाला. नाही अर्थबोध झाला मला आई. आणि मी उठून बाहेर आलो तर बघतोय तर माझा वर्गमित्र राजाराम आलेला. या 2-3 वर्षात त्याची माझी भेट झाली नव्हती. राजाराम शिंदे माझा वर्गमित्र. जुन्या 11वी 2दा नापास झाला. काय बसून ऑक्टोबरला आणि मार्चला उपयोग झालाच नाही. पुढं त्याने शाळेचा नाद सोडून दिला आणि तो राजकारणात पडला. मी शिकून प्राध्यापक झालो. त्याने गावच्या राजकारणात लक्ष घातलं. घरची शेतीवाडी तिची खूप आहे. 5 जण भाऊ एकत्र आहेत. सगळी शेतीच करतात. पाईपलाईन आहे, 2 विहिरी आहेत. 35 एकर जमीन आहे एका ठिकाणी. तसा खटाला मोठा आहे, तरी पण शिंदे भाऊकी जरा कमीच आहे. त्यामुळं 2 वेळा निवडून येऊनही राजाभाऊ काही सरपंच होऊ शकला नाही. नामदेवरावच्या ग्रुपनं गोड बोलून राजकारणात राजारामला कुजविला.
राजाराम वैतागून गेला. त्यानं काँग्रेस पक्ष सोडला आणि शिवसेनेत प्रवेश केला. अरे बाळासाहेब, राजारामनं नवी डिग्री काढली आहे. आईनं मला गेल्या वर्षी नवीन बातमी दिली होती. राजाराम आणि मी 3 मैल कोडेला चालत हायस्कूलला जात असो. नरुट्याच्या विहिरीवर बसून दोघी दुपारच्या सुट्टीत भाकरी खात असो. जीवाभावाला दोघं होत असो. पुढं दोघांचं मार्ग भिन्न झालं. माझा वर्गमित्र राजाराम मला खूप दिवसानं भेटतोय. मी आल्याचं कळल्यानं तो आलाय. मी बाहेर येतात सदा हसत असणारा राजाभाऊ हसत म्हणाला, काय मर्दा, किती दिवसानं गाठभेटी. रात्री तो आल्याचं वसंतानं सांगितलं. त्याच्या चेहऱ्यावर भेटीचा आनंद ओसंडून वाहत होता. बरं, काही काम काढलेस आणि कसं काय चाललंय तुझं? माझं बेस्टच. तुला कळलं असेल मी दूध संस्था काढली. राजाभाऊ खाटवर माझ्या शेजारी बसत म्हटलं. होय, कळलं ते. पण मला एक सांग, रजिस्ट्रेशन कसं काय मिळालं? बाळ, तो एक इतिहास आहे. त्याचं काय आहे, या काँग्रेसच्या पुढाऱ्याने 15 वर्ष माझा कडीपत्ताच केला. नुसता शिडीसारखा उपयोग. माझ्या जीवावरी माणसं मोठी झाली आणि मी हाय तिथंच आहे, भीतीला उभी केलेल्या शिडीसारखा. बरं मग काय, शिवसेनेत प्रवेश केला. तालुका पंचायतीला निवडणूक लढवली. पण पुन्हा तिथं जातीपातीचं राजकारण आडवं आलं. काँग्रेसची सीट जरा मला ओरलोडच लागली. नुसत्या शिपाशी मतात पराभूत झालो. आपल्या गावातील माणसानेच दगा दिला म्हणेनास. तुला एक सांगतो, राजकारणात सगळ्यात जवळची माणसंच दगा देतात बघ. हे ओळखूनच म्हटलं. आपल्याला एखादी संस्थाच पाहिजे. मग गेलो मंत्रालयात, हटूनच बसलो. महिन्याच्या आत दूध संस्थेला परवानगी आणली. जय भवानी सहकारी दूध संस्था बोर्ड लावून गुलालच उधळलं. अरे परंतु काम देऊन ह्या पूर्वीच्या संस्थेनं, ह्या नामदेवरावनं तुला संस्थेचं काढायला नो ऑब्जेक्शन कसं काय दिलं? त्याची काय गरज? जय भवानी दूध संस्थेत सर्व अटी शिथिल करून मंजुरी देण्यात यावी असं पत्रच आणलं होतं मी मंत्रालयातनं, मंत्र्याचं, जिल्हा उपनिबंधकास. त्या पत्रामुळं काम झालं. मग नवाईला काय झालं? हे शिवशाहीच राज्य आहे. आमच्यासारख्या शिवसैनिकांना त्यांना सांभाळायलाच लागते. बाळासाहेब, आपल्या भागात अशा 10-12 दूध संस्था आणि पतसंस्था मी मंजूर करून आणल्यात. काय सांगतोय? होय. माझा समज होता एका गावात 1-2च दूध संस्था असतात म्हणून. मी अज्ञान प्रकट केलं. कोळा आहेस तू. ज्याचं वजन त्याची संस्था. मोहर गावात, आपल्या गावात आता शेजारच्या 5 दूध संस्था आहेत. आपलं गाव सोडलं तर 5-6 संस्था प्रत्येक गावात दूध संस्था आहेत आणि 2-2 सेवा सोसायट्या. गाव केवढं 7-8 5-7 हजार वस्तीचं आणि दूध संस्था 5-6. होय, मी आश्चर्य व्यक्त केलं. बघतोस काय, अर्धवाजता 1 वर्ष झालं दूध संस्था काढून 56,000 रुपये शिल्लक आहेत. संस्थेला हिरो होंडा घेतली, ती माझ्याकडेच असते. अरे परंतु ही शुद्ध फसवणूक आहे. हे तुला वाटतंय, येडाच आहेस. उलट विरोध पार्टीच्या डेअरीपेक्षा मी लिटरला ₹8 जास्त दर देतो. आणि शिवाय गेल्या महिन्यात सर्व सभासदांना अष्टविनायक, तुळजापूर, पंढरपूर काही दर्शन घडवून आणलं. मग जुन्या संस्थेला किती फायदा होत असेल? लाखानं बाळ, लाखानं. आज 15 वर्षे संस्था फार्मात आहे. पण सामान्य गोरगरिबांची ही पिळवणूक अशीच होत राहणार. मी माझ्या मनाशी बोललो. आज चोळामोळा झालो.
ही पिळवणूक होती म्हणून तर मी जाग राहील पाहिजे म्हणून संस्था काढली बघ. आता पतसंस्थेला मंजुरी आणणार आहे, मिळेल या महिन्याभरात. ती जबाबदारी सगळी तुझ्याकडेच, तूच घ्यायचीस. दूध संस्था आता चांगली चालली आहे. कामधेनू डेअरीपेक्षा आपली संस्था तुला सांगितलं का नाही 8 रुपये जास्त दर देते. मी त्याच्या नजरेला नजर देऊन पाहत होतो. तो आत्मविश्वासानं सांगत होता. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, बाळासाहेब, अरे शहरातल्या पोराने शिकून तुझं पोट भरशील रे, नाही असं नाही, पण आपल्या गाव पांढरीतील माणसं अर्ध्या पोटाव आहेत. त्यांच्या गळ्याला गळपास लागला आहे. ह्या फासातनं सुटत नाहीत ते. कोणी त्याच्यानी सोडवायचं, त्यांचं काय करायचं. होय, मी मनातच बोललो. होकारार्थी मान हलवली. मी मनात विचार करू लागलो, तू प्राध्यापक झालास, PhD मिळवलीस, स्वतःला डॉक्टर म्हणून घेतोस, परंतु तुझ्या घरातील माणसांना सकाळी 5 आणि संध्याकाळी 5 लिटर दूध, 10 लिटर दुधामागं 1 रुपया धरला तर दिवसा 10 रुपयेचा तोटा. असं प्रत्येक घरात. त्याचं काय, घरच्या माणसाने, ह्या अडाणी माणसाने उन्हातानात रक्त आटवायचं, त्यांनी कष्ट करायचं, रात्रंदिवस ऊन पावसात राबून त्यांची अशी झाडा जडती. माझ्या घरच्या माणसांच्या अन्नावर या गावाच्या कावळ्यांनी नजर ठेवून त्यांना टोच्या माराव्या. मग माझा नारायण सुर्वेच्या साहित्यावर PhD करून काय फायदा आणि काय उपयोग. माझं मन मला सांगत होतं, पण हे सारं शक्य होईल का, जमल आपल्याला सगळं. अशा नजरेनेच मी त्याच्याकडे पाहिलं. अरे केल्यावर सगळं होतंय, न व्हायला काय झालं, तू मला नुसती साथ दे. पुन्हा सांगतो, पतसंस्थेला मंजुरी मिळाली आणि मिळणार, ती सगळी जबाबदारी तुझ्याकडेच घ्यायची. आणि मी नवीन सहकारी सेवा सोसायटीच्या मंजुरीच्या नादी लागणार आहे आणि नाद पुराच करणार. हां, मंजुरी मिळेल ना. मग न मिळायला काय झालं, आता मंत्रालयात आपला चांगला होल्ड आहे का तुझं एखादं काम. माझं कसलं काम बघू, माझं कसलं मंत्रालयात काम नाही ना. असलं तर सांग. मी हसलो. स्वतःच्या स्वार्थापेक्षा आपलं घर आणि आपलं गाव अगोदर या आगीतून वाचू बाबा. मी तेच म्हणतोय. सुगी आहे, खळ्यावर धान्य आहे, तोपर्यंत आपण आपलं साधून येऊ. उद्या सुगी येऊ लागल्यावर खळ्यावर जाण्यात काय अर्थ बाळ, त्यानं स्पष्टीकरण केलं. मी हसलो. त्याचं मत, जोपर्यंत युतीचं सरकार आहे तोपर्यंत फायदा करून घ्यायला काय हरकत आहे. चहा घ्या, धर राजाराम, चहा घे. आईनं दोघांना चहा दिला. आम्ही चहा घेतला. त्याने प्लॅस्टिकच्या पिशवीतून फॉर्म काढलं आणि म्हणाला, तुझा, अण्णाचा आणि वसंताचा पतसंस्था आणि सोसायटीच्या सभासदाचा फॉर्म आहेत. हे भरून त्यांच्या सह्या घे आणि उद्या मी मुंबईला जाणार आहे. बघतो पुढचं माझं मी. पुढल्या आठवड्यात तू ये, तेव्हा भेटूया. आणि तो उठला. पाठमोरा झाला. तो निघून गेला. मी खॉटवर बसून होतो. माझ्या डोक्यातून आईच्या बोलण्याचा आणि राजारामच्या बोलण्याचा विचार जात नव्हता. खळं आणि परिसर जागा नांगरून अण्णाने लागवडीखाली आणली तर आई
मायाला खळं नाही म्हणून झुरते, पण माझ्या गावपांडेतील साऱ्या गोरगरिबांच्या खळ्यावरील कष्टाचं धान्य, ते सोन्याचं पीक त्यांच्या घरी न जाता विविध मार्गाने राज्यकर्त्याच्या आणि गाव पुढाऱ्यांच्या घरात जात आहे. त्याचं काय? खरंच माझं मन माझ्याशी बोललं. मग माझ्यासारख्या शिकल्या सवरलेल्या सुशिक्षितानं किती झुरावं? आता झुरणं थांबवायला हवं आणि प्रत्यक्ष कामाला लागायला हवं. गावाचं गावपण आणि घराचं घरपण जपायलाच हवं. धन्यवाद.